या विश्वचषकात कॅरिबियनमधील खेळाच्या क्षेत्राच्या दृष्टीने प्रॉव्हिडन्स हे सर्वात मोठे ठिकाण आहे, ज्यामध्ये चौरस सीमा मध्यभागी खेळपट्टीपासून 7.0 मीटर आहे, तर मैदानात मारणे 80 मीटरपेक्षा जास्त आहे. प्रॉव्हिडन्सने ग्रुप सी मॅचेसचे आयोजन केले होते आणि 5 पैकी 4 गेममध्ये पीएनजी किंवा युगांडा या स्पर्धेतील सर्वात कमकुवत बॅटिंग लाईनअपपैकी 2 ज्याने या मैदानावरील गोलंदाजांच्या बाजूने संख्या जास्त ठेवली आहे. येथे खेळला गेलेला एकमेव दिवसाचा खेळ सह्यजमान वेस्ट इंडीज आणि पीएनजी यांच्यात स्पर्धेच्या अगदी सुरुवातीस होता. वेस्ट इंडीजने शेवटच्या षटकापर्यंत 137 धावांचे माफक लक्ष्य गाठले. त्या दिवशी प्रॉव्हिडन्स ही एक अतिशय संथ विकेट होती, ज्यावर फिंगर स्पिनर्सनी बरेच टर्न घेतले. काही चेंडू 5.5 अंशांपेक्षा जास्त वळले, तर सीमरला बॉल कठोर आणि नवीन असताना काही बाजूची हालचाल झाली. पारंपरिकपणे प्रॉव्हिडन्स येथे षटकांचा मोठा भाग फिरकीपटू गोलंदाजी करतात आणि यावेळीही तेच होते. त्यांनी 49.7% षटके टाकली, 2024च्या विश्वचषकातील कोणत्याही ठिकाणी सर्वाधिक. हा सामना पीएनजी युगांडा खेळासाठी वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टी 3 वर खेळवला जाईल. त्या सामन्यात 37.3 षटकात 17 गडी गमावून 155 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये चेंडू कमी ठेवणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. इंग्लंडने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना प्रॉव्हिडन्स येथे 2010 मध्ये खेळला होता आणि केवळ ख्रिस जॉर्डनला या ठिकाणी खेळण्याचा पूर्वीचा अनुभव आहे. 2019 मध्ये 2 सामने. भारत याआधी 3 वेळा खेळला आहे, शेवटचा 2023 मध्ये 2-1 विजय-पराजय विक्रमासह. प्रथम फलंदाजी करणे किंवा पाठलाग करण्याच्या संदर्भात प्रॉव्हिडन्सने आणि मध्ये भिन्न ट्रेंड पाहिले आहेत. मध्ये 2022 पासूनचे 5 दिवसांचे सर्व सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत, तर सर्व 4 आंतरराष्ट्रीय सामने संघांनी पाठलाग करताना पाहिले आहेत वर बाहेर आले आहे. कोविड नंतरच्या काळात विश्वचषक 50 ओव्हर आणि 20 ओव्हर यासह अलीकडील आयसीसी इव्हेंटमध्ये लक्ष्य सेटिंग ही भारतासाठी कमकुवतपणा आहे. आयपीएलमधील त्यांचे सर्व पराभव प्रथम फलंदाजी करतानाच झाले. या विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये इंग्लंड सर्वोत्तम फलंदाजी करणारा संघ ठरला असून या टप्प्यावर 7 डावात केवळ 5 विकेट्स गमावल्या. त्याची सरासरी 63 आहे आणि पहिल्या 6 मध्ये 8.75 धावा आहेत. या टूर्नामेंटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांपेक्षा त्याने आपले सर्व सामने चांगल्या फलंदाजीच्या परिस्थितीत खेळले आहेत. या वस्तुस्थितीमुळे त्याला काही प्रमाणात मदत झाली आहे. जोस बटलर आणि फिल सॉल्ट या सलामीच्या जोडीने या विश्वचषकात इंग्लंडच्या फलंदाजीचे नेतृत्व केले आणि या स्पर्धेत त्यांच्या संघाच्या धावसंख्येमध्येही अव्वल स्थान पटकावले. भारत जसप्रीत बुमराहकडे वळेल कारण त्याचा बटलर विरुद्धचा विक्रम खूपच मजबूत आहे. त्याने इंग्लंडच्या कर्णधाराला मध्ये 4 वेळा 82 चेंडूत केवळ 71 धावा देऊन बाद केले आहे. बटलरला नेहमीच सीमर विरुद्ध येणाऱ्या चेंडूंचा सामना करावा लागला आणि बुमराहने या चेंडूवर बटलरला 4 पैकी 3 वेळा बाद केले, तरीही सर्व डावाच्या शेवटच्या टप्प्यात आले आहेत. पॉवर प्लेमध्ये बटलरने आपल्या धोकादायक खेळाडू विरुद्ध अत्यंत संयम राखला आहे आणि या टप्प्यात त्याने बुमराहकडून 57 चेंडूंचा सामना करत केवळ 43 धावा केल्या आहेत. बटलर हा अलीकडच्या काळात फिरकी विरुद्ध इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने 2023 पासून मध्ये 50च्या सरासरीने आणि 172 धावा केल्या आहेत आणि जेव्हा भारताचे फिरकीपटू काम करतील तेव्हा त्याला मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करण्याची इच्छा असेल. हा एकदिवसीय खेळ आहे आणि खेळपट्टी सूर्यप्रकाशात भाजली जाऊ शकते आणि खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे त्यावर फलंदाजी करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे इंग्लंडला विकेट्स वाचवण्यासाठी आणि मधल्या षटकांचा विमा काढण्यासाठी झटपट सुरुवात किती करावीशी वाटेल, हा त्यांच्यासमोरचा कठीण प्रश्न आहे.
इंग्लंडकडे अपरिवर्तित 11 सह गेल्यास त्यांच्या पहिल्या 7 मध्ये उजव्या हाताचे 5 खेळाडू आहेत आणि भारताकडे 2 डावखुरे ऑर्थोडॉक्स फिरकीपटू आणि 1 डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज आहे. ॲडम झंपा 2/28 आणि केशव महाराज 2/25 यांसारख्या गोलंदाजांनी गेल्या 2 पराभवांमध्ये मधल्या षटकांमध्ये त्यांचे बरेच नुकसान केल्याने उजव्या हाताचा फलंदाज इंग्लंडसाठी अडचणीचा ठरला आहे. इंग्लंडने मोईन अलीला फलंदाजीच्या क्रमवारीत वर पाठवले आहे आणि कुलदीप यादवशी त्याची टक्कर मनोरंजक असावी. मोईनने मध्ये कुलदीपकडून 21 चेंडूंचा सामना करत 49 धावा 233 केल्या आहेत आणि या प्रक्रियेत तो 2दा बाद झाला आहे. या विश्वचषकात कुलदीपने 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फलंदाजांना हवेत नाणेफेक करण्याऐवजी त्याने विकेटवरून स्क्रीडचा फायदा घेण्यासाठी थोडीशी सपाट गोलंदाजी केली आहे. मोईनचा मुकाबला करण्यासाठी भारताने स्वीकारलेली आणखी एक रणनीती म्हणजे हार्दिक पांड्याला त्याच्या विरुद्ध वेगवान लांबीचे चेंडू टाकण्यास भाग पाडणे आणि त्याला डाऊनविंड बॉल टाकण्यास भाग पाडणे, जे सहसा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. मोईन या विश्वचषकात याआधी 2दा वायासमोर आणि लेग साइडमध्ये झेलबाद झाला आहे. हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम कुरन सारख्या गोलंदाजांनी अलीकडच्या काळात फिरकीविरुद्ध संघर्ष केला आहे आणि सुरुवातीच्या डेथ ओव्हर्समध्ये स्पिनसाठी प्रत्येकी 2 षटके राखून भारत त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतो. या विश्वचषकाच्या चक्रात पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणारा इंग्लंड हा सर्वात वाईट संघ होता आणि या स्पर्धेतही नशीब बदलले नाही. 7 पैकी 4 सामन्यांमध्ये पहिल्या 6 षटकात संघाला एकही विकेट मिळाली नाही. या टप्प्यात भारताला फलंदाजीतही संघर्ष करावा लागला आहे आणि त्यांच्या सलामीच्या जोडीला 6 सामन्यातून एकदाही पॉवरप्लेच्या पुढे जाता आलेले नाही. विराट कोहली या स्पर्धेत खराब झाला आहे आणि भारताला आशा आहे की विश्वचषकाच्या बाद फेरीत अर्धशतक ठोकण्याचा त्याचा 1-0 विक्रम अबाधित राहील. कोहलीने जोफ्रा आर्चरविरुद्ध 64 चेंडूत 85 धावा आऊट शानदार कामगिरी केली. दरम्यान, फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला बाद करण्यासाठी इंग्लंड आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजावर अवलंबून असेल, जो T20 क्रिकेटमध्ये 20 चेंडूंमध्ये 3 वेळा आर्चरला बाद झाला आहे. तसेच पॉवर प्लेमध्ये इंग्लंड लवकर फिरकीकडे वळेल अशी अपेक्षा आहे. आदिल रशीदचा 2022च्या उपांत्य फेरीच्या सुरुवातीला समावेश करण्यात आला होता. त्याने अनेकदा भारताविरुद्धच्या द्विपक्षीय सामन्यांमध्ये नवीन चेंडूने गोलंदाजी केली होती, अंशतः ऋषभ पंत विरुद्धचा सामना टाळण्यासाठी. आणि यावेळी भारताकडे शिवम दुबेच्या रूपाने पंतसह त्यांच्या पहिल्या 5 मध्ये आणखी एक डावखुरा आहे. या स्पर्धेत उजव्या हाताने 9 विकेट्स घेतल्याने राशिद अपवादात्मक फॉर्ममध्ये आहे, ज्यापैकी 5 गुगलीद्वारे आले आहेत आणि त्याने रोहित 122.45 आणि कोहली 105.88 या दोघांनाही मध्ये त्यांच्या देवाणघेवाणीमध्ये तुलनेने शांत ठेवले आहे. प्रॉव्हिडन्स येथे मोठ्या चौरस सीमारेषेचा अर्थ असा असू शकतो की भारत नेहमी सीमारेषेला लक्ष्य करण्यासाठी मध्यभागी डावी-उजवी जोडी मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करतो. पंत आणि सूर्यकुमार यादव दोघेही मधल्या षटकांमध्ये खूप सकारात्मक होते. परिणामी भारत मधल्या षटकांमध्ये सर्वात जलद धावा करणारा संघ ठरला, ज्याने 21% चौकार गुणोत्तरासह 9.70 सुपर 8 सरासरी 7.75 धावा केल्या. पंतने IPL 2024 दरम्यान लेग स्पिनर्सच्या विस्तृत रांगेविरुद्ध संघर्ष केला आहे आणि रशीद पंतला चुकीचे शॉट्स खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या हिटिंग आर्कच्या बाहेर चुकीचेन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू शकतो. मोईनने 40 चेंडूत केवळ 53 धावा देऊन पंतला 2दा बाद केले. इंग्लंडला स्वस्तात विकत घेण्याची दुसरी मोठी विकेट सूर्यकुमारची असेल, कारण त्यांच्या विरुद्धचा विक्रम उत्कृष्ट आहे. सरासरी 45.67
191.61. तिन्ही इंग्लिश फिरकीपटूंनी एकत्रितपणे सूर्यकुमारने तिन्ही विरुद्ध 2-0 च्या स्ट्राईक रेटसह केवळ 60 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टोन हा तिसरा फिरकी गोलंदाज आहे. जरी रशीदला त्याच्या विरुद्ध 3 सामन्यांमध्ये 2 विकेट मिळाल्या. 2022 च्या उपांत्य फेरीसह अनेक वेळा फलंदाजाच्या पाठीकडे लक्ष द्या. 2022 च्या उपांत्य फेरीत ॲडलेडमध्ये 33 चेंडूत 63 धावा करणाऱ्या हार्दिक पांड्याने ख्रिस जॉर्डन 58 चेंडूत 118, 2 बाद आणि सॅम कुरन 23 चेंडूत 55, 1 बाद या दोघांविरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. 2022 च्या विश्वचषक उपांत्य फेरीचा हा सामना असेल ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडने भारताला दणदणीत पराभव दिला. ॲडलेडमधील त्या रात्रीच्या मानसिक जखमा अजूनही भारतीय खेळाडूंच्या मनात ताज्या आहेत, अशी इंग्लंडला आशा आहे. ज्यापैकी 7 खेळाडू ॲडलेडमधील त्या सामन्यात सहभागी झाले होते आणि ते गुरुवारी 27 जून प्रोव्हिडन्समध्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारत 2 संघांमध्ये अधिक वर्चस्व गाजवत आहे आणि बहुतेक वेळा जिंकले आहे. प्रॉव्हिडन्स येथे होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा सूर ठरवू शकतील अशा महत्त्वाच्या रणनीती आणि सामन्यांबद्दल जाणून घेऊया. भारत संभाव्य 11: रोहित शर्मा, कर्णधार, विराट कोहली, ऋषभ पंत, यष्टिरक्षक, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव. इंग्लंडची संभाव्य 11: फिल सॉल्ट, जोस बटलर, कर्णधार, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कर्न, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, रीस टोपली, आदिल रशीद.